पावसाळ्यामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणांची पाहणी आज महापौर शर्मिला पिंपळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना महापौरांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. सखल भागात पाणी साचले असलेले पाणी पंपाच्या सहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावी जेणेकरून पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यास शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेविका मृणाल पेंडसे, उपआयुक्त जी गोदेपुरे, दीपक झिंजाड, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, आरोग्य अधिकारी राणी शिंदे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, गुणवंत झांबरे, स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी जांभळी नाका येथील पेड्या मारुती परिसर, मासुंदा तलाव, वंदना टॉकीज परिसर, चिखलवाडी, भांजेवाडी आदी ठिकाणच्या सखल भागांची पाहणी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केली. पेड्या मारुती परिसर महाजनवाडी हा सखल भाग असल्याने या ठिकाणी थोडासा पाऊस झाला तरी पाणी साचते. पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा यासाठी पंप बसविण्यात आले असून क्रॉस कल्व्हर्टरची सफाई करणे, पावसाळ्याच्या कालावधीत त्या ठिकाणी 24 तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याच्या सूचनाही महापौरांनी यावेळी दिल्या. वंदना एसटी डेपो हा परिसर पावसाळ्यात काही प्रमाणात पाणी साचते. या ठिकाणी महापालिकेने पंप उपलब्ध केले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी महापालिका कर्मचारी ठेवण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. चिखलवाडी परिसरात सद्यस्थितीत बसवण्यात आलेल्या पंपाची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी कार्यरत असलेला पंप बंद पडल्याने तात्काळ नवीन पंप बसवण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या. अतिवृष्टीच्या काळात येथील पंप पूर्ण क्षमतेने सुरू राहतील यासाठी सतर्क राहावे व नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी घेण्याबाबत दक्षता घ्यावी असेही यावेळी त्यांनी नमूद केले. गुरुद्वारा परिसरात मेट्रोचे काम सुरू असून त्या ठिकाणी खणण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याचे निदर्शनास येताच महापौरांनी तत्काळ सदर ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना सूचना करून संबंधित प्राधिकरणांनी कराव्यात असे निर्देश दिले. आणि आता आपण वंदना टॉकीजच्या इथे आहोत. तर ज्या ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचत होतं त्या ठिकाणी आपण यंत्रणा व्यवस्थित ठेवलेली गेली आहे. काही ठिकाणी आपल्याला पंप नव्याने बसवता द्यायचे होते तर तिथे नव्याने दिले आहे. जसं का आता वंदना टॉकीजच्या इथे पण आपण नव्यानेच पंप दिलेला आहे. आणि मला वाटतं की जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत त्या सकल भागांमध्ये पाणी साचण्याचं आपल्याला प्रमाण दिसेल. पण जसं जसं पाऊस ओसरेल त्याप्रमाणे आपली यंत्रणा इथे आहेच हजर आणि व्यवस्थित आपण त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत. मॅडम, जर पाहिलं तर दरवर्षी पाणी साठत असतं, पण यावर्षी जर आपण बघितलं कालपासून सतत पाऊस सुरू आहे. पाणी साचण्याचं जे प्रमाण आहे ते कमी दिसते आपल्याला. रस्त्यामध्ये खड्डे देखील दिसत नाहीयेत का? म्हणजे यापूर्वी 2 महिन्यापासून जे तुम्ही उपाययोजना करत होता, ठाणे महापालिकेच्या बैठका होत्या, तुमच्या बैठका होत्या, त्यातच हे सगळं दिसून येते का? त्याच्यामुळे मला वाटतं की ज्या वेळेला पहिल्यांदाच आपण महापौरपदी झालं, मला वाटतं पाण्यासाठी आपण बैठक घेतली होती. त्याच्यानंतर पावसाच्या आधी वृक्षतोड असू देत, रस्ते असू देत, याच्या बैठका पण आपण अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे मला वाटतं 70% चांगली परिस्थिती मला वाटतं ठाणे शहरामध्ये मला दिसते. आणि तो आढावा घेण्यासाठी आज रस्त्यावरही आपण उतरलेलो आहोत. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साचत होतं त्या ठिकाणी मला वाटतं बऱ्यापैकी नागरिकांना दिलासा आहे. कारण एवढं पाणी काय मला तर वंदना टॉकीज मध्ये पण बऱ्यापैकी पाणी साचत होतं. आज पंपिंग लावून आपण ते पाणी नाल्यामध्ये सोडलेले आहेत. नालेही बऱ्यापैकी 70-80% नाले साफ झालेले आहेत. काही ठिकाणी आपल्याला अजून सूचना द्यायच्या आहेत की तेही नाले साफ करून घ्या. पण मला असं वाटतं की नागरिकांना दिलासा आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आज पहाटे सकाळीच महापौर शर्मिला पिंपळकर यांना फोन करून पूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्याकरता आदेश दिले. त्याचप्रमाणे आयुक्त सौरभ राव यांनाही त्यांनी फोन केले आणि काय परिस्थिती आहे ठाणे शहराची
ही ठाणे शहराची परिस्थिती आपण ऑन फील्डवर जाऊन बघा. महापौर सौ शर्मिला पिंपळकर आज सकाळपासूनच ठाणे शहराच्या विविध सखल भागामध्ये पाहणी करतायत. बाजारपेठेमध्ये आपण होतो. मुख्य बाजारपेठची मंडई आहे, खरकळे आहे, पेढा मारुती मंदिर आहे, तलावपाळी जे ठाण्याचं मुख्य एक केंद्रस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन आल्या महापौर. आता वंदना टॉकीज या ठिकाणी आहोत आणि इथून आपण भास्कर कॉलनीत भांगेवाडी या ठिकाणी जाणार आहोत. या ठिकाणच्या ज्या सखल भाग आहेत तिथे दरवर्षी पावसाचं प्रमाण पाणी साठतं, त्या ठिकाणी पाहणी केली. महापौरांच्या समवेत ठाणे महापालिकेचे मुख्यालयाचे उपायुक्त गोदेपुरे आहेत, सहाय्यक आयुक्त जांभरे आहेत, त्याचप्रमाणे आमचे जिंजाड साहेब आहेत, उपायुक्त कलाल आहेत, जांभरे आहेत. ही सर्व टीम म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, आपत्कालीन परिस्थिती टीम असेल, घनकचरा विभागाचे जे अधिकारी आहेत आणि सर्व टीम आज सकाळपासूनच ऑन फील्डवर आहे. तुम्ही बघत असाल की दरवर्षी ज्या प्रमाणात पाणी साठतं तसं पाणी या ठिकाणी साठलेलं नाहीये. त्याचं प्रमाण कमी आहे. याचं एकमेव कारण असं आहे की महापौरांच्या अध्यक्षतेखाली गेल्या 15-20 दिवसापासून सतत महापौर दालनामध्ये या बैठका घेण्यात आल्या. संबंधित अधिकारी, संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल यांचा आढावा बैठक घेण्यात आल्या आणि उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी सक्त आदेश दिले. त्याप्रमाणेच आज समाधानकारक चित्र दिसतंय. काही पंप नव्याने तिथे 21 HP किंवा क्षमता जास्त असलेले पंप या ठिकाणी बसवण्यात आलेले. वंदना टॉकीजच्या इथे बघताय की आपण चांगले क्षमता असलेले पंप बसवले. महापौरांनी कालच आदेश दिले की ज्या ज्या ठिकाणी पंप बसवलेत त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करा. त्याच्याप्रमाणे ते जनरेटर त्या ठिकाणी लावलेले आहेत. उद्या लाईट गेली, डिझेलची कमतरता भासली तर कुठे यंत्रणा आपली कुठे कमी पडायला नको, म्हणून त्या ठिकाणी महापौरांनी आदेश दिले काल की त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करा आणि जिथे जिथे पंप आहेत त्या ठिकाणी जनरेटर लावले गेलेले आहेत. आता मगाशी जांभळी नाक्याला असताना महापौरांनी प्रशासनाला आदेश दिले की ज्या ज्या ठिकाणी पंप लावलेत त्या ठिकाणचे कर्मचारी हे 24 तास ऑन फील्डवर पाहिजेत. त्यांनी सुट्टी करायची नाही, त्यांनी घरी जायचं नाहीये. तशा प्रकारचे आदेश महापौरांनी दिल्यामुळे सर्व यंत्रणा सुसज्ज आहे आणि प्रशासन या सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता सक्षम आहे. आपण बघताय की आयुक्त स्वतः सौरभराव यांनी पण सकाळी या संदर्भात आढावा घेतला आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी, की तुम्ही ऑफिसमध्ये न बसता ऑन फील्डवरती काम करा. त्या पद्धतीने महापौर आणि आम्ही सर्वजण पदाधिकारी आज ठाणे शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी साठते त्या ठिकाणी ऑन फील्डवर आहोत. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. 147 कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणी आणि जनजागृती मोहिमेने गती घेतली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदारसंघातील नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणा थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचल्याने या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी 147 कोपरी पाचपखाडी मतदारसंघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्के पाटील, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरुषोत्तम थोरात, ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका नम्रता भोसले जाधव, निवडणूक नायब तहसीलदार संजय साळुंके, BLO उमेश खेडकर आणि महसूल सहाय्यक बापू पारेकर यांच्यासह इतर शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदार यादी भाग क्रमांक 297 मधील अनुक्रमांक 135 चे रहिवासी सुरेंद्र इंदर भाटिया, अनुक्रमांक 136च्या कविता सुरेंद्र भाटिया, अनुक्रमांक 287 चे
विनोद गंगाधर पेणकर आणि अनुक्रमांक 471च्या जयश्री विनोद पेणकर या मतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात इन्युमेरेशन फॉर्म सुपूर्द करण्यात आले. हा उपक्रम विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. SIR मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील सर्व त्रुटी दूर करून ते पूर्णपणे अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक बनवणे हा असतो. या प्रक्रियेअंतर्गत मतदारसंघात नव्याने राहण्यास आलेल्या नागरिकांची नोंद करणे, दुबार किंवा स्थलांतरित नावांची छाटणी करणे आणि पात्र तरुण मतदारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी ही अद्ययावत मतदार यादी अत्यंत पायाभूत ठरते. एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी घरोघरी जाऊन अविरत परिश्रम घेत आहेत. पोलीस वसाहतीतील इमारतींची दुरुस्ती, हक्काची घरे आदी योजना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणल्या आहेत. या योजनांना प्रशासकीय स्तरावर गती देण्यात यावी, तसेच उपलब्ध मोकळ्या भूखंडावर पोलिसांसाठी बहुमजली इमारत उभी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली. 24 तास कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ठाण्यातील पोलिसांच्या घरांचा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केला. वर्तकनगर आणि पोलीस मुख्यालय परिसरात पोलिसांसाठी इमारती असून तेथील विविध सेवा सुविधा आणि घर दुरुस्तीसाठी पाठपुरावा केल्यानंतर 67 कोटींचा निधी देण्यात आला. मात्र या कामासाठी प्रशासकीय स्तरावर आणखी गती देण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. अद्याप अनेक पोलिसांना या योजनेचा लाभ मिळाला नसून पोलीस वसाहतीत उपलब्ध भूखंडावर बहुमजली इमारत उभारता येईल यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही संजय केळकर यांनी केली. अधिवेशनात केळकर यांनी ठाण्यातील विविध मुद्द्यांना हात घालत स्थानिक प्रशासनावर आगपखड केली. रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या कुटुंबांचे 10 वर्ष पुनर्वसन करण्यात आलेले नाही. रहिवाशांना आजही महापालिकेचे हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे आजवर कोणकोणत्या योजनांमध्ये किती कुटुंबे बाधित झाली, किती जणांचे पुनर्वसन करण्यात आले, किती घरे उपलब्ध आहेत याची माहिती घेऊन याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची गरज संजय केळकर यांनी व्यक्त केली.